मालेगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथे दुहेरी आनंदात जल्लोष. पहिली व नववीतील नवोदितांचे स्वागत. जीप उच्च प्राथमिक आदर्श शाळा साजवाळ. आज आपल्या साजवाळ शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव खऱ्या अर्थाने दुहेरी आनंदात साजरी झाला. इयत्ता पहिलीमधील चिमुकल्यांचे आणि नव्याने सुरू झालेल्या नववीतील विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी अतिशय उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले. संकल्पना व प्रेरणा. महाराष्ट्र राज्याचे लाडके शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे साहेब यांच्या प्रेरणेतून हा सोहळा पार पडला. प्रमुख अतिथी व उपस्थित मान्यवर श्री रवींद्र जाधव साहेब, माननीय आयुक्त मालेगाव महानगरपालिका श्री आप्पासाहेब वाघारे, शिवसेना पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते माननीय मंगलाताई जाधव, माननीय सरपंच श्री हेमंत जाधव, माजी सरपंच श्री शिवाजी वेताळ, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती श्री किरण पाटील, पोलीस पाटील श्री अनिल पाटील, माननीय आयुक्तांचे स्वीय सहाय्यक श्री सतीश रक्टे, माजी सैनिक तथा ग्रामपंचायत सदस्य श्री अंतू शेळके, वरिष्ठ अधिकारी CISF श्री धर्मा जाधव, ग्रामपंचायत सदस्य श्री महेंद्रसिंग जाधव, उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती श्री नामदेव जाधव, सदस्य शाळा व्यवस्थापन समिती श्री संभाजी वेताळ, सामाजिक कार्यकर्ते श्री नाना वेताळ, सामाजिक कार्यकर्ते श्री बाप्पू जाधव, सामाजिक कार्यकर्ते तसेच गावातील सर्व सन्मान्य ग्रामस्थ व तरुण मित्रमंडळ. विशेष मार्गदर्शन. या संपूर्ण कार्यक्रमासाठी माननीय गट शिक्षणाधिकारी श्री निलेश पाटील साहेब, माननीय शिक्षण विस्तार अधिकारी श्री साहेबराव निकम साहेब, माननीय केंद्रप्रमुख श्री सुरेश पाटील साहेब यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. प्रवेश उत्सवातील प्रमुख आकर्षणे श्री युवराज शेळके यांनी उपलब्ध करून दिलेल्या सुशोभित ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांची सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले. पहिले पाऊल उपक्रमांतर्गत चिमुकल्यांचे पावलांचे ठसे घेऊन व औक्षण करून त्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला. पोलीस पाटील श्री किरण पाटील यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना गोड खाऊ बिस्किट पुडे वाटप करण्यात आले. शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांसाठी खास गोडधोड जेवण. प्रास्ताविक श्री मुकुंद सूर्यवंशी, मुख्याध्यापक. चित्रीकरण व वार्तांकन श्री नामदेव पवार, वार्ताहर. सूत्रसंचालन श्री राकेश पवार, प्राथमिक शिक्षक. आभार प्रदर्शन श्री विजय धुळे, पदवीधर शिक्षक. विशेष परिश्रम. हा प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेचे मान्य मुख्याध्यापक श्री मुकुंद सूर्यवंशी सर व सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी विशेष प्रयत्न केले. असा हा प्रवेशोत्सव खऱ्या अर्थाने एक अविस्मरणीय सोहळा ठरला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही सांगून गेला. बघूया या संपूर्ण कार्यक्रमाचे दृश्य. कसे घ्यायचे
हे आपलं परम कर्तव्य असतं. म्हणून आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री रवींद्र जाधव साहेब यांचं स्वागत आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शिवाजी आप्पा यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. क्लॅप्स गो. या ठिकाणी सुरू झाला असे आजचे प्रमुख पाहुणे श्री आप्पासाहेब वाघारे यांचं स्वागत आपले शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री महेंद्रभाऊ जाधव यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. क्लॅप्स गो. तसेच क्लॅप्स गो. क्लॅप्स गो. Claps go. Claps go. यांचं स्वागत श्री धुळे सर करतील. क्लॅप्स गो. आणि नामदेव भाऊ पवार यांचं स्वागत मी स्वतःच करणार आहे. एक मुलगा आणि मुलगी यांना पाठ्यपुस्तक आणि पहिल्या दिवशी गणवेश देऊन त्यांचं एक प्रकारे आपण स्वागत करणार आहोत. तर एक विद्यार्थी ये बेटा चल तू. प्रथमतः आमच्या शाळा व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद शाळा साजवाड आणि समस्त ग्रामस्थ साजवाड यांच्या वतीने आजच्या या प्रवेश उत्सवाला उपस्थित प्रशासकीय अधिकारी माननीय श्री जाधव सर यांचं आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून स्वागत करू. आपला सर्वांना ज्ञात आहे की 2026-27 जे शैक्षणिक वर्ष आजपासून सुरुवात झालेलं आहे. या पहिलीच्या काही चिमुरड्यांसोबत जे 8वीचे विद्यार्थी इथे शिकत होते ते इथेच नियमित होऊन 9वीचा वर्ग माननीय नामदार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या विशेष मार्गदर्शनातून आणि आपल्या सर्व शाळा व्यवस्थापन समिती असेल, शिवसैनिक वाघारे साहेब असतील, आपण सोबत सगळेजण असू आणि विशेषतः ज्यांनी चांगल्या पद्धतीने प्रस्ताव तयार केले आणि त्याचा योग्यरित्या प्रशासकीय कार्यालयांमध्ये पाठपुरावा केला अशा सर्व शिक्षकांचं मी गावाच्या वतीने एकदा फार फार आभार व्यक्त करतो. आणि एक मोठं काम आपल्या भविष्यासाठी ह्या सर्व लोकांच्या माध्यमातून इथे घडत आहे. कारण ग्रामीण भागात शिक्षण हे सगळ्यात अवघड होत चाललंय. शहरामध्ये ते पैशाने विकत घेता येतं, परंतु ग्रामीण भागामध्ये पैसे असून देखील ते विकत घेता येत नाही अशी परिस्थिती आहे. कारण त्या पद्धतीचं कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते तिथे उपलब्ध नसतं. परंतु आपण सर्व मान्यवरांच्या अथक प्रयत्नातून ह्या चिमुरड्यांच्या भविष्यासाठी एक चांगलं काहीतरी कार्य होत आहे. आणि इथे आपण जेवढे आज आहोत, मला वाटतं आपण गावाचे प्रातिनिधिक स्वरूपातील पदाधिकारी असू, आज आपण पदाधिकारी असू, उद्या नसू, किंवा आपण सगळेजण भविष्यात आयुष्य कोणाचं किती माहीत नाही, परंतु आजपासून आपल्यावर सगळ्या एवढ्या 12-15 लोकांना आज आपण इथे उपस्थित आहोत. गावाची जबाबदारी आहे, परंतु आपल्या सगळ्यांची एकदा मनापासून तन मन धन या सगळ्या गोष्टींनी ही शाळेची जबाबदारी आपल्याला घ्यावं लागेल आणि तरच हे शिवधनुष्य आपण पेलू शकतो. अन्यथा फक्त याची पेपरबाजी होईल आणि आज शाळा सुरू झाली पण याचं भविष्य काय होईल यासाठी आपल्या सगळ्यांना जसे आजपर्यंत आपण प्रयत्न करत आलो असाच प्रयत्न करत राहावा लागेल.
आणि त्यात कोणी काय केलं, पाटीलने इथे केलं, अमुकने तिथे केलं, तमुकने तिथे केलं असं म्हणण्यापेक्षा आपण सगळ्यांनी हे करू या भावनेने जर आपण हे कार्य पार पाडलं तर निश्चितपणे याच्यामध्ये यश येईल. मी ह्या चिमुरड्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि शाळा व्यवस्थापन समिती आणि जिल्हा परिषद सर्व शिक्षक यांना गावाच्या वतीने मोठ्या मनाने ग्वाही देतो की आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही जेव्हा जेव्हा हात द्याल तेव्हा तेव्हा आम्ही आमच्या पात्रतेप्रमाणे 100% उपस्थित राहू आणि ते काम करण्याचा प्रयत्न करू असं मी आपल्या सर्वांच्या वतीने ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा सर्व शिक्षक शिक्षिका त्यांच्या मागे सगळे सपोर्ट करणारे जे जे लोक असतील ते आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जाधव साहेब यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. 2026-27च्या शैक्षणिक वर्षातील आजच्या या इयत्ता पहिली आणि इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सव सोहळ्यासाठी निमित्त उपस्थित या सांजोळ गावच्या सरपंच जाधवताई, पोलीस पाटील किरण पाटील साहेब, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री वाघोरेजी, श्री आप्पासाहेब वाघोरे, गावातील सर्व प्रतिष्ठित पदाधिकारी, या शाळेतून शिक्षण घेऊन अधिकारी पदावर गेलेले श्री शेळके साहेब, शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचे शिक्षक शिक्षिकावृंद आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, खरोखर आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. मागच्या वर्षीपासून शासनानं हा प्रवेशोत्सव सोहळा सुरू केलेला आहे जेणेकरून शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये एक जागृती व्हावी आणि पहिल्या दिवसापासून अतिशय आनंदाचं वातावरण शाळेमध्ये असावं म्हणून शासनानं हा उपक्रम चालू केला आणि खरोखरच इतकी चांगली फलश्रुती आपल्याला मागच्या वर्षी पाहायला मिळाली. शिक्षकांनाही माझं आव्हान आहे की ज्या उत्साहानं आपण पहिला दिवस साजरा करतो तर वर्षातील प्रत्येक दिवस हा पहिला दिवस समजून विद्यार्थ्यांशी चांगलं हितगुज साधून त्यांना चांगल्यात चांगलं ज्ञान कसं दिलं जाईल याचा प्रयत्न आपण कसोशीनं केला पाहिजे. मागच्या वर्षीसुद्धा आदरणीय मंत्री महोदयांच्या सूचनेनुसार मी इथं एक पालक अधिकारी म्हणून नेमणूक होतो आणि आपण तो कार्यक्रम साजरा केला. यावर्षीही हा सोहळा होईल की नाही माहीत नव्हतं, परंतु मी अगोदर सांगितलं की यावर्षीसुद्धा मी या शाळेला जाईल आणि विद्यार्थ्यांचं मनोबल उंचावलं जाईल अशा पद्धतीनं हा कार्यक्रम साजरा केला जाईल यासाठी मी आज इथं उपस्थित आहे. मागच्या वर्षी जर सांगितलं की मी काही गोष्टी दिल्या, यावर्षीसुद्धा शाळेची जी मागणी असेल आणि किंवा आवश्यकता गरज असेल त्या पद्धतीनं नक्कीच माझ्याकडून वैयक्तिकरित्या मदत होईल. परंतु मुख्य उद्देश हा आहे की शाळेतील विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञान मिळालं पाहिजे. मी सुद्धा एका ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या गावाचा विद्यार्थी आहे. म्हणजे आमच्या गावामध्ये फक्त 4थीपर्यंत शाळा आहे, त्यानंतर शेजारच्या गावाला 10वीपर्यंत जावं लागतं. परंतु तिथं शिक्षण घेऊन मी सुद्धा या अधिकारी पदावर पोचलेलो आहे. त्यामुळं असं समजण्याची गरज नाही की अतिशय खेड्यातून विद्यार्थी वर येऊ शकत नाही. जसे शेळके साहेब इथं तयार झाले तसे असंख्य शेळके साहेब, जाधव साहेब इथून तयार झाले पाहिजे आणि चांगलं शिक्षण आपण या विद्यार्थ्यांना या आपल्या भूमीमध्ये दिलं पाहिजे जेणेकरून त्यांचा पाया इथं पक्का होईल आणि उच्च शिक्षण ते चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतील. निश्चितच चांगल्या सुविधा इथं मंत्री महोदयांनी उपस्थित करून दिलेल्या आहेतच. याशिवाय ज्या ज्या काही गोष्टी पुन्हा भविष्यात लागतील त्यासाठी सर्व ग्रामस्थ असतील, मंत्री महोदय असतील, आपण सर्वजण इथं करू. मला वाटतं प्रसाधन गृहाची इथं अजून आवश्यकता आहे आणि इतर ज्या ज्या काही गोष्टी असतील, खेळाचं ग्राउंड असेल किंवा ज्या काही गोष्टी असतील निश्चितच टप्प्याटप्प्यानं तर पूर्ण व्हाव्यात अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पूर्ण विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा या शालेय वर्ष 2026-27साठी स्वागत करतो. आपण सर्वांनी आजपासून प्रत्येक दिवस हा पहिला दिवस समजून हजर राहायचं आहे. शाळेमध्ये कोणत्याही कारणास्तव गैरहजर राहायचं नाही. आपण पालकांना सुद्धा शिक्षकांनी सूचना केली पाहिजे की कोणत्याही कारणास्तव त्यांना शेतात किंवा इतर कामं लावायची नाही आणि प्रत्येक दिवशी शाळेत पाठवायचं जेणेकरून विद्यार्थ्याची लिंक या अभ्यासामध्ये चालू राहील आणि एक सलग शिक्षण घेऊन चांगल्या पद्धतीनं त्यांना अभ्यास करण्याचं पाठबळ मिळेल. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांनाही मी या निमित्त शुभेच्छा देतो. सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापक यांनी सुद्धा त्यांनी ज्ञानदानाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने इथं करावं
या निमित्तानं मला इथं बोलवण्यात आलं. त्यानिमित्त सर्व ग्रामस्थ, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षकवृंद यांचे मी आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन आपलं शिक्षण उच्च दर्जाचं राहील अशी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दोन्ही ठेव हा, दोन्ही बस बस उभं राहा बेटा, थांब. टीचर पाय ठेव. तू घे पुढे, आता ये तू पुढे. पुढच्या तुझं काय नाव आहे? ये मॅडम इकडे घ्या, इकडे घ्या मॅडम, इकडे घ्या. ओके, स्वागत तुझं. चल बेटा इकडे 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 पुढे लेफ्टेच जास्त हुशार असतात.